जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात विविध पक्षांकडून चाचपणी सुरू. कोणाच्या नावाची निश्चित होणार याबाबत उत्सुकता. नगरपंचायत समितीवर 3.5 वर्ष प्रशासक राज. नाशिक शहरात रेशनवर गहूच मिळणार, दिवाळीत आनंदाच्या शिदा नाहीच. ग्रामीणमध्ये ज्वारी मिळणार, विक्रेत्यांनाही कमिशनची प्रतीक्षा. भेदभाव केल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये प्रकाशोत्सवाने उजळला आसमंत. फटाक्यांची आतषबाजीही लक्षवेधी. लक्ष्मीपूजनासाठीच्या खरेदीतून मोठी उलाढाल. दिवसभर बाजारात राहिला गर्दीचा उंचाक. खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आयडी 5 वर्षे ब्लॉक होणार. 7/12 8 उतारा जातीचे प्रमाणपत्राच्या आधारे एपीआय स्वयंचलित प्रणालीद्वारे पडताळणी. ई-केवायसी झाल्यानंतरच मिळणार पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. फार्मर आयडी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन. कर्जत जामखेडमध्ये 1.5 लाखावर नुकसानग्रस्त. जळगावमध्ये जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत शेंदुर्णी येथील 3 खेळाडूंनी सुयश प्राप्त केले. नाशिकमध्ये कळवण तालुक्यातील कणाशी पुणे बससेवाचा शुभारंभ. प्रवाशांना दिलासा. नंदुरबारमध्ये स्मारक ठरेल पोलिसांच्या सेवेची अमर गाथा. पालकमंत्र्याचे प्रतिपादन. स्मारकाचे अनावरण. धुळे जिल्ह्यात दिवाळीत स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्सची धूम. ऑफरमुळे खरेदीचा उत्साह. फ्रीज एसीला वाढती मागणी. दिवाळीनिमित्त बाजारपेठांसह मॉलमधील खरेदीत 30% वाढ. 29 लाख लाभार्थ्यांना मिळणार रेशनवर 1 किलो ज्वारी. गतवर्षी निकृष्ट ज्वारीचा पुरवठा. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वाटप. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर जामनेर तालुक्यात लक्ष्मीपूजनासाठीच्या खरेदीतून मोठी उलाढाल. दिवसभर बाजारात राहिला गर्दीचा उंचाक. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी व 12वी बोर्ड परीक्षांच्या शुल्कात केलेल्या वाढीवर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नंदुरबारमध्ये तपासणी विनाच मिठाईची विक्री. नागरिकांना तुम्हीच घ्या काळजी. नंदुरबार अन्न औषध प्रशासन विभाग वाऱ्यावर. यंदाच्या दिवाळीत दुकानाची तपासणी टाळली. धुळे जिल्ह्यातील वलवाडीत 60 महिलांना मोफत प्रशिक्षणाचे धडे. इंदिरा महिला मंडळाचा उपक्रम. सलग 3ऱ्या वर्षी उपक्रम. अहिल्यानगर जिल्ह्यातील दामोरी येथे ई-केवायसी सर्व्हर बंद. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची धावपळ. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. सर्व्हर सुरळीत करण्याची मागणी. भरपाई प्रलंबित. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव चौफुलीजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तंटा मिटणार अन मालकी मिळणार. 30 दिवसातच जमीन मोजणी होणार. महसूल विभागाचा निर्णय. खासगी भूमापकाची मोजणी सरकारी अधिकारी करतील प्रमाणे. शेतकऱ्यांनो सावधान. खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आयडी होणार ब्लॉक. शेतकऱ्यांवर कारवाई होणार. शासनाकडून घेतलेले अनुदान बंद करून त्या लाभाची वसुलीही होणार. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे महिला सक्षमीकरण कायद्यावर कार्यशाळा. शिरपुरातील पटेल महाविद्यालयात आयोजन. अहिल्यानगर जिल्ह्यात चितळी तालुक्यातील गणेश परिसरातील वाकडी येथील चिंचमडा बागात 2 एकर ऊस आगीच्या विळख्यात सापडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली. फटाक्यांचा धूर फुफ्फुसासाठी धोकादायक. हवा दूषित झाल्यास अनेक आजारांचा धोका. दुर्गम व आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या रोडावत आहे. दरवर्षी कमी होणारी पटसंख्या शिक्षण विभागासाठी चिंतेचा विषय बनला. 2025-26 या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील सुमारे 150 शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात निकृष्ट सोयाबीन बियाणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान. तळोदा तालुका कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचा करण्यात आला पंचनामा. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे विद्यार्थ्यांच्या कागदी दीपांनी सजला बोराडीचा दीपोत्सव. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे हस्तनिर्मित आकाशकंदिलाचा अनोखा साज. कापडापासून बनवतात सुंदर आकाशकंदील. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांसोबत पिठ्ठल भाकरी आंदोलन. काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी सामील. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सौंदाणे येथे शेतमाल खरेदी विक्री केंद्र सुरू करण्यासंदर्भात मालेगावी बैठक. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गतिरोधकाअभावी मासावत जवळ महिनाभरात 4 अपघात. 3 गावांच्या फाट्यावर गतिरोधक अत्यंत गरजेचे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे हस्ती बँकच्या व्हॉट्सअप बँकिंग सेवेच्या 22 शाखांमध्ये शुभारंभ. अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी येथे सर्वसामान्य माणसाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. कष्टकरी शेतमजुरांचा कैवारी आपल्यातून निघून गेला. अशा शब्दात मिरी येथे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासाठी झालेल्या लोकसभेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि प्रेमाचा सण, पण समाजातील काही कुटुंबांपर्यंत अजूनही या प्रकाशाचा उजेड पोहोचलेला नाही. त्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याच्या भावनेतून लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे फराळ वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे प्रदोष काळातही करा लक्ष्मीपूजन. बाजारपेठेत सर्वत्र खरेदीचा उत्साह. लक्ष दिव्यांनी उजळणार आसमंत. येवल्याची बाजारपेठ फुलली खरेदीचा उत्साह. नंदुरबार जिल्ह्यात घाट रस्त्यात संरक्षण कठडे, दरड प्रतिबंधक उपाययोजना नाही. चांदशैली घाट रस्त्याचीही लागली वाट. वारंवार होतायत अपघात, अनेकांचे गेले बळी. धुळे जिल्ह्यात देशातील शेतमालाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्याऐवजी भावांतर फरक योजना लागू करावी, अशी मागणी कृषी भूषण एड प्रकाश पाटील यांनी केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव येथे नव्या बदलांच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करूनच रयतची वाटचाल. शरद पवार विद्यालयाच्या इमारतीचे केले उद्घाटन. जळगाव जिल्ह्यातील पारधी येथे विद्यार्थ्यांनो तुमच्या कर्तृत्वाने आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा. पालकमंत्री गुलाबराव पाटील. पारधीत 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव. नाशिक जिल्ह्यातील जळगाव नेऊर येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक केर सुणीला ग्रामीण भागात पसंती. सिंधीच्या पानांपासून केलेल्या केर सुणीला लक्ष्मीचे स्थान. नंदुरबार तालुक्यातील हरिपूर जवळ शिवण नदीवर पुलाचे कोठडे तुटल्याने अशा प्रकारे पुलावर काटे टाकून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. धुळे जिल्ह्यात सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याचे ऊन. व्हायरल फ्लूच्या रुग्णात वाढ. सर्दी तापाच्या रुग्णांनी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खासगीतील ओपीडी हाऊसफुल. अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव येथे जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात 9 महिन्यात 20,000 रुग्ण ठणठणी. जिल्ह्यात जेऊर केंद्र रुग्णसेवेत अव्वल. 70 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, 30 महिलांची प्रसूती. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील लासूर येथे नगदी पिकांचे उत्पन्न घटले, त्यात भावही मिळेना. शेतकऱ्यांसमोर चिंतेचा डोंगर. नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील बोजापूर खरे परिसरातील शिवराज मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद. दुसरा बिबट्याचा शोध सुरू. वन विभागाने परिसरात लावला पिंजरा. सातपुड्याच्या सर्वोच्च अस्तंबा शिखरावर रविवारी सकाळी भाविकांकडून अस्तंबा ऋषी पूजा करून दर्शन घेण्यात आले. यावेळी शिखरावरील छोटेखानी मंदिरावर दर्शनासाठी गर्दी उसळली होती. पुण्याहून धुळ्यासाठी 30 दिवसापासून 50 बसेसचे आरक्षण होते दमदार. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. खासगी ट्रॅव्हल्सला आवाजोवी भाडेवाढीमुळे लालपरीला अच्छे दिन. अहिल्यानगर जिल्ह्यातील तिसगाव येथे मायंबा सावरगाव येथील मशिंद्रनाथ देवस्थान संचलित गोशाळेत वसुबारस सप्ताहात शुक्रवारी गौत्सव पूजनाचे प्रारंभ झाला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची निधी मंजूर झाला असून पाचोरा तालुक्यातील 47,567 शेतकऱ्यांच्या खात्यावर 44 कोटी निधी उपलब्ध झाला. यामुळे ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला. नंदुरबार तालुक्यातील गुली शिवारातील एका फॅक्टरीत दुर्मिळ प्रजातीचा काळतोंड्या साप आढळून आला. सर्पमित्राने सापाला पकडून निसर्गाच्या अधिवासात सुखरूप सोडून दिले. रेशनवर गहू विस्तारा. ऐन दिवाळीत लाभार्थ्यांना ज्वारी खावी लागणार. लाभार्थ्यांची शासनाच्या धोरणावर नाराजी. शासनाकडून दिवाळीत आनंदाच्या शिधाचे वाटप नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दीपावली सुट्टीला जाण्यापूर्वी फटाके नको आम्हाला पुस्तके द्या वाचायला अशा घोषणा देत पर्यावरण प्रदूषण टाळण्याकरिता फटाके मुक्त दीपावली साजरी करण्याचा संकल्प केला.